दादा दादा काय करणार आहात? दादा जर तुम्ही घर जाळायच्या विचारात असाल तर सारंग अजूनही आतमध्येच आहे, लक्षात असू द्या. लक्षात आहे माझ्या. पण मग दादा तो तुमच्या समोर त्यांची ढाल बनून उभा राहिला तर? ढाल बाजूला करून वार कसा करायचा हे ठाऊक आहे मला. बाप आणि मुलाच्या नात्याला कलंक लागू नये असं वाटत असेल तर माझी वाट सोड. दादा मी तुम्हाला चुकीचं काहीच करू देणार नाही. हे बघा मी काय म्हणतो ना ते प्लीज एकदा ऐका दादा. नक्की ऐकेन, पण त्यासाठी तुला घरी यावं लागेल. आर्याशी लग्न करावं लागेल. दादा माझं लग्न झालंय. मुक्ता माझी बायको आहे. अरे सारंग थोडी तरी लाज बाळग. सगळ्यांसमोर तुझ्या वडिलांशी असं बोलतोयस तू? त्यांची इज्जत ठेवायचीच नाही असा विडा उचललायस का तू? सारंग बस झाला हट्ट. दादांचं ऐक आणि गपचूप घरी चल, नाहीतर मुक्ता आणि तिच्या घरातला एकही माणूस जिवंत नाही राहणार. तुझ्या त्या पोरीचा आणि तिच्या घरातल्यांचा जाळ होताना बघशील तू. मुक्ताच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला मला ठार करावं लागेल. दादा माझं तुमच्यावर खूप प्रेम आणि मला माहिती आहे तुमचंही माझ्यावर खूप प्रेम. दादा माझ्या सुखासाठी मुक्ताला नाही. त्या प्रेमापोटीच बोलतोय. घरी चल. हो सारंग भाऊ, मालक तुमच्यासाठी इथपर्यंत आले. हो प्लीज घरी चला की ते सगळं नीट होईल. यायचंय मला घरी, पण मुक्ता सोबत असेल तरच. असल्या गरीब घरातली मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही, कदापि नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. मी माझ्या कर्तव्यावर. तुम्हाला घर जाळायचंच आहे ना, जाळा. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे घर माझ्या सकट जाळावं लागेल. आता काय त्याला बाजूला करा, गाडीत टाका आणि घरी घेऊन चला. बस झाली तया माया. सारंग चल चल. सोडा मला. सोड. ए मुक्ता, मागाव. मागे व्हायचा. लांब राहायचं. मागे हो. वा रे वा. बाप भाड्याच्या माणसांकडून स्वतःच्या पोटच्या पोऱ्याला मारायला लावताय. काळी जिंकून आलात का काय? बस झाली तुझी नाटकं. बाप आणि मुलामध्ये वैर निर्माण केलंस तू. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही दादा, तुम्हाला अजून मुक्ता कळालेलीच नाही.
ती असं कधीच वागणार नाही. चालाकी, खोटेपणा, कावेबाजपणा तिच्यात बिलकुल नाहीये दादा. ती फक्त जीव लावू शकते. मालक, आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात. माझ्या भंगात भरलेलं कुंकू माझ्या नसादसात भिनलंय. आता हेच कर्म, हाच धर्म. आम्ही दोघे एक आहोत दादा. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झालेत. दादा, हा राग, हा द्वेष एक नाही, दोन्ही घरांना उद्ध्वस्त करेल. दादा, दादा माझ्यासाठी हे सगळं सोडून द्या. आणि मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारा. तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन चला दादा. मुक्ता, दादांच्या पायावर त्यांचे आशीर्वाद घे. माफी पण माग. राम, तू इतकी पाप केलेली आहेस ना की तुझ्यासाठी माझ्याकडे ना माफी आहे ना आशीर्वाद आहे, फक्त शिक्षा. तुला शिक्षा झालीच पाहिजे. अरे तुमचे तोंड काय बघताय? पेटवा. खबरदार कोणी पुढे आला तर. माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी इथे रक्ताचे सडे पडतील. लक्षात ठेवा.